स्टार्ट. नमस्कार, सुप्रभात, व्हेरी गुड मॉर्निंग. सगळी मुलं तयार आहेत आज नवीन भाग शिकायला, बरोबर आहे ना? सगळ्या मुलांना आज नवीन काय शिकायचं याची उत्सुकता लागली असणार. तर आज पण आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. तर मी तुम्हाला जेव्हा सांगेन ना, तेव्हा तुम्ही मी जे सांगेन ते काम करायचं आणि मध्ये माईक चालू करायचं नाही, मध्ये बोलायचं नाही. माझं नाव ज्योत्स्ना कापूसकर आहे. मी पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे आणि मी आज तुम्हाला गणिताचा पुढचा भाग शिकवणार आहे. आता आपण बघूया आज आपण काय शिकणार आहोत. नीट बघा सगळ्यांनी. सगळ्यांना स्क्रीनवर दिसतंय ना? आज आपण नाणी व नोटा यांची ओळख करून घेणार आहोत. नाणी व नोटा यांची ओळख करून घेणार आहोत. आता तुम्ही नीट लक्ष ठेवायचं. आपण नाणी व नोटा यांची ओळख करताना मी नाणी आणि नोटा दाखवणार आहे, त्या कशा आहेत, त्याच्यावर काय काय लिहिलेलं असतं मी समजावणार आहे, तेव्हा तुमचं लक्ष पाहिजे. हा, सगळे तयार आहात ना? चला आता आपण बघूया. पहिल्यांदा आपण नाणी व नोटांची ओळख करून घेऊया. त्याच्या आधी बघा, रुपयाचं चिन्ह काय असतं. रुपयाचं चिन्ह हे असं असतं. रुपयाचं चिन्ह असं असतं म्हणजे रुपयावर असं लिहिलेलं असतं. हे आपल्या रुपयाचं चिन्ह आहे. आणि बघा, इंग्रजीमध्ये रुपयाला रुपी असं म्हणतात. इंग्रजीमध्ये रुपयाला रुपी असं म्हणतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्या रुपयाचं चिन्ह नीट लक्षात ठेवा. आणि इंग्रजीत रुपयाला रुपी असं म्हणतात, हे पण नीट लक्षात ठेवा. आता आपण आपल्या नाणी आणि नोटा कोणत्या आहेत आपल्याला आता माहित पाहिजे त्या बघून घेऊया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा 1 रुपया. आता 1 रुपयाचं हे नाणं आहे. बघा, 1 रुपयाच्या नाण्यावर सुद्धा नाण्याला कशी खूण असते. आपल्या रुपयाचं कसं चिन्ह आहे ते त्या 1 रुपयाच्या नाण्यावर दिलेलं आहे. सगळ्यांना दिसतंय ते चिन्ह. आणि ही 1 रुपयाची नोट आहे. याच्यावर खाली 1 रुपी असं लिहिलेलं आहे. या नोटेवर इंग्रजीमध्ये खालच्या बाजूला 1 रुपी असं लिहिलेलं आहे. सगळ्यांना दिसतंय ते 1 रुपी म्हणजे 1 रुपया. आणि हे नाणं आहे 1 रुपयाचं. आणि या नाण्यावर खाली 2016 असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ ते 2016 मध्ये छापलेलं बनवलेलं नाणं आहे. तर प्रत्येक नाण्यावर ते कोणत्या वर्षी तयार झालंय त्याचं ते साल घातलेलं असतं. हे आता नीट लक्षात ठेवा. 1 रुपयाचं नाणं. आणि तुम्ही तुमच्याजवळ जर नाणं असेल किंवा नोट असेल तर तुमच्या आईला 1 रुपयाचं नाणं दाखवा. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. बघा, आता आपण 2 रुपयाची ओळख करून घेऊया. हे बघा, हे 2 रुपयाचं नाणं आहे आणि त्याच्यावर इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे रुपीज, 2 रुपीज. आणि बघा, त्याच्यावर 2 बोटं पण दाखवलेली आहेत. म्हणजे हे 2 रुपयाचं नाणं आहे. हे तुम्हाला आता कळलंच असेल, बरोबर आहे आता. आणि नाण्यांवर जे आकडे असतात ना, ते इंग्रजीत घातलेले असतात. नाण्यांवरचे आकडे इंग्रजीत घातलेले असतात. आता ही आहे 2 रुपयाची नोट. 2 रुपयाची नोट. या 2 रुपयाच्या नोटेवर पुढची बाजू आणि मागची बाजू, ह्या 2 बाजू असतात. प्रत्येक नोटेला एक पुढची बाजू एक मागची बाजू असते. आता तुम्ही आज घरी नंतर आपल्या घरातल्या नोटांचं नीट निरीक्षण करायचं आणि त्याच्यावर काय काय आहे ते बघून ठेवायचं. सगळ्यांनी बघितलं, ही 2 रुपयाची नोट आहे. नीट लक्षात ठेवा. हे 2 रुपयाचं नाणं आणि दुसरी 2 रुपयाची नोट. आता आपण बघूया 5 रुपये. बघा, हे आहे 5 रुपयाचं नाणं. आणि आता आपण बघूया, बघा इंग्लिश मध्ये याच्यावर 5 रुपये, इंग्लिश मध्ये 5 आकडा घातलेला आहे. 5 रुपयाचं नाणं आहे, इंग्लिश 5 आहे. सगळ्यांनी 5 लक्षात ठेवायचं, इंग्लिश मध्ये आहे तो. आणि ही 5 रुपयाची नोट आहे. याच्यावर पण 5 रुपये लिहिलेलं आहे, हिंदी मध्ये लिहिलेलं आहे 5 रुपये. तर ही 5 रुपयाची नोट आहे.
बघा नीट लक्षात ठेवा. 5 रुपयाचं नाणं आपल्या आईला दाखवा तुमच्याकडे असेल तर. तुम्ही नीट बघून घ्या ते नाणं. ठीक आहे. चला आता आपण बघूया पुढची नोट. पुढचं नाणं बघूया. 10 रुपये. आता पुढचं नाणं आहे 10 रुपयाचं. बघा ह्याच्यावर 10 लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये 10 आणि वरती र ची म्हणजे रुपयाच्या नाण्याची साठी असलेली खूण, रुपयाची खूण. हे 10 रुपयाचं नाणं आहे. आता आपण 10 रुपयाची नोट बघूया. ही आहे 10 रुपयाची नोट. 10 रुपयाची नोट आणि त्याच्यावर हिंदीत लिहिलेलं आहे 10 रुपये. 10 रुपये. 10 रुपीज म्हणजे 10 रुपये. 10 रुपये म्हणजे 10 रुपये. तर सगळ्यांनी लक्ष ठेवा हे 10 रुपये आहेत. ही 10 रुपयाची नोट आहे. आता आपण पुढची नोट बघूया. आता पुढची नोट आहे 20 रुपयाची. बघा ही 20 रुपयाची नोट आहे. ह्याच्यावर लिहिलंय 20 रुपये. हिंदीमध्ये लिहिलंय 20 रुपये. 20 रुपयाची नोट आहे. 20 रुपीज. 20 रुपये. 20 रुपयाची नोट नीट बघा सगळ्यांनी. आता आपण बघूया 50 रुपयाची नोट कशी असते ती. बघा ही 50 रुपयाची नोट आहे आणि ह्याच्यावर हिंदीमध्ये लिहिलंय 50 रुपये. काय लिहिलंय? 50 रुपये. तर ही 50 रुपयाची नोट आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. 50 रुपीज. 50 रुपयाची नोट आहे. आता आपण पुढची नोट बघूया. ही आहे 100 रुपयाची नोट. किती रुपयाची? 100 रुपये. बघा 100 रुपये. हिंदीमध्ये त्याला म्हणतात 100 रुपये. आपण म्हणतो 100 रुपये आणि इंग्लिशमध्ये म्हणतात 100 रुपीज. 100 रुपीज. कळलं सगळ्यांना? या नोटा सगळ्यांना कळल्या? आपण आता बघितल्या. बघा आपण पहिली बघितली 1 रुपयाची नोट आणि नाणं, मग 2 रुपयाची नोट आणि नाणं, मग 5 रुपयाची नोट आणि नाणं, मग 10 रुपयाची नोट आणि नाणं, मग आपण 20 रुपयाची नोट बघितली, मग 50 रुपयाची नोट बघितली आणि आता आपण 100 रुपयाची नोट बघितली. एवढ्या नोटा बघितल्या आणि याशिवाय 500 रुपयाची नोट असते आणि 2000 रुपयाची पण नोट असते. पण ह्या खूप मोठ्या नोटा आहेत. ह्यांची किंमत खूप जास्त आहे. तर आपण आता सध्या 100 पर्यंतची छान ओळख करून घेऊया आणि मग तुम्ही घरी आई बाबांना जर असतील तुमच्या घरी त्यावेळेला आई बाबांजवळ असेल नोट तर दाखवायला सांगा. 500 रुपयाची नोट आणि 2000 रुपयाची नोट नंतर तुम्ही बघाल. त्यांना कळलं? आता आपण बघूया पुढे. कोणाचा माईक चालू आहे? माईक बंद करा. आता बघा आपण काय बघणार आहोत. बघा आता पाहिजे तेवढे रुपये कसे देता येतील. म्हणजे आपल्याला कुणाला 2 रुपये पाहिजे असतील तर आपण कशा प्रकारे 2 रुपये देऊ शकतो ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. बघा पाहिजे तेवढे रुपये कसे देता येतील. तर आपल्याला कुणाला 2 रुपये द्यायचे आहेत आणि 2 रुपयाचं नाणं आपल्याकडे नाही आहे तर आपण काय करू शकतो. आपल्याकडे जर 1 रुपयाची नाणी असतील. बघा आता आपण काय करू शकतो. बघा 1 रुपयाची 2 नाणी. 2 रुपये द्यायचे असतील आणि आपल्याकडे 2 रुपयाचं नाणं किंवा नोट नसेल आणि 1 रुपयाची नाणी असतील तर आपण कसं देणार. 1 रुपयाची 2 नाणी देणार. आपण 1 रुपयाची 2 नाणी देणार. तुम्ही पण तुमच्या जवळची 1 रुपयाची 2 नाणी घेऊन बघा. एकत्र केल्यावर 2 रुपये होतात का? 1 आणि 1 2 होतात की नाही बघा. म्हणजे आपण 1 रुपयाची 2 नाणी 2 रुपयाच्या जागी देऊ शकतो. 2 रुपयाची नाणं नसेल आपल्याकडे किंवा नोट नसेल तर आपण 1 रुपयाची 2 नाणी देऊ शकतो. म्हणजे पाहिजे तेवढे रुपये कसे देता येतील. तर 2 रुपये पाहिजे असतील तर आपण 1 रुपयाची 2 नाणी पण देऊ शकतो. आता आपण बघूया. आता आपल्याला बघायचंय 4 रुपये आपण कसे देणार. समोरच्याला 4 रुपये पाहिजे असतील तर ते रुपये आपण कसे देऊ शकतो, कसे देता येतील बघूया. बघा 2 रुपयाचं एक नाणं आणि 2 रुपयाचं अजून एक नाणं म्हणजेच 2 रुपयाची 2 नाणी. तुम्ही बघा 2 आणि 2 किती होतात बघा तुम्ही पण करून. 4. बरोबर आहे. 2 आणि 2 4 रुपये होतात. तर आपण 4 रुपये जर द्यायचे असतील कारण 4 रुपयाचं नाणं नसतं
4 रुपयाचं नाणं नसतं, त्यामुळे आपण काय देणार, 2 रुपयाचं एक नाणं आणि 2 रुपयाचं आणखीन एक नाणं, म्हणजेच 2 रुपयाची 2 नाणी दिली की 4 रुपये होतात. हा, 2 रुपयाची 2 नाणी दिली की 4 रुपये होतात. किंवा आपण 2 रुपयाचं एक नाणं पण देऊ शकतो आणि 1 रुपयाची 2 नाणी देऊ शकतो. आपण 2 रुपयाचं एक नाणं देऊ शकतो आणि त्याच्या बरोबर 1 रुपयाची 2 नाणी, म्हणजे 2 रुपयाचं एक नाणं म्हणजे 2 रुपये आणि 1 रुपयाची 2 नाणी म्हणजे आणखीन 2 रुपये, म्हणजे झाले 2 आणि 2 4. म्हणजे आपण बघितलं आता 4 रुपये आपण 2 प्रकारे मी तुम्हाला दाखवले, आणखीन पण वेगळ्या पद्धतीने आपण 4 रुपये देऊ शकतो. ते तुम्ही आज घरी आईला करून दाखवायचंय की आणखीन कोणत्या पद्धतीने तुम्ही 4 रुपये देऊ शकता, हे तुम्ही आज आईला करून दाखवायचंय. पण आता मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे की कसं करायचं, तुम्हाला एक कल्पना आलेली आहे आता आपण कशी नाणी देणार आहोत ते. तर परत एकदा बघा, 4 रुपये देताना आपण 2 रुपयाची 2 नाणी देणार आहोत, म्हणजे 2 रुपयाची 2 नाणी दिली म्हणजे 4 रुपये होतात. किंवा आपण काय करणार आहोत, 2 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाची 2 नाणी देणार आहोत. बरोबर आहे, नीट लक्षात ठेवा. आणि आता आणखीन कोणत्या प्रकारे 4 रुपये देता येतील हे तुम्ही विचार करून आपल्या घरातील मोठ्यांना दाखवायचं आहे. आता पुढे बघा. आता आपण बघणार आहोत 5 रुपये कसे देता येतील. 5 रुपये कसे देता येतील ते आपण बघणार आहोत. बघा, 2 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाची 3 नाणी. बघा, 2 रुपये आणि 3 रुपये, 3 आणि 2, 3 आणि 2 एकत्र केले की होतात 5, म्हणजे 2 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाची 3 नाणी अशी दिली की 5 रुपये होतील. तुम्ही घरी नंतर करून बघायचं नक्की, नाहीतर मग तुम्हाला विसरायला होईल नंतर. म्हणून हे घरी करायचंय, कारण आपल्याला एकदा आपण शाळेत जायला लागलो काही महिन्यांनी की आपल्याला बाहेर आई बाबांबरोबर बाजारात जाता येईल आणि त्यावेळेला आपण आई बाबांच्या सोबत जाऊन खरेदी करू शकतो, हिशेब करू शकतो. आपल्याला कळलंय म्हणजे त्यावेळेला आपल्याला कळेल की 5 रुपयाचं नाणं नसेल तर आपण कसे 5 रुपये देणार. बघा, परत एकदा मी काय केलं, 2 रुपयाचं एक नाणं दिलं आणि 1 रुपयाची 3 नाणी दिली, म्हणजे झाले 3 आणि 2 5. अशा प्रकारे 5 रुपयाचं आपण 5 रुपये दुसऱ्याला देऊ शकतो. बघा, किंवा आपण आणखीन काय करू शकतो, 2 रुपयाची 2 नाणी आणि 1 रुपयाचं एक नाणं. बघा, 2 रुपयाची 2 नाणी म्हणजे 2 आणि 2 झाले 4 आणि 4 अधिक 1 झाला 5. 4 मध्ये 1 मिळवला की झाला 5. म्हणजे ही आपण बेरीजच करतोय. लक्षात ठेवा, ही आपण बेरीजच करतोय. आणि माहितीये का मुलांना, बेरीज आणि वजाबाकी आपल्याला कायम करावी लागते. नेहमी किती मोठं झालं तरी आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करावीच लागते. तर त्यामुळे बेरीज आणि वजाबाकी नीट शिकून घ्यायची. आता 5 रुपयाच्या एक नाण्याच्या ऐवजी आपण किती दिले, 2 रुपयाची 2 नाणी दिली आणि 1 रुपयाचं एक नाणं दिलं. अशा प्रकारे 5 रुपये आपण देऊ शकतो. आणखीन कोणत्या प्रकारे देऊ शकतो हे तुम्ही विचार करायचा. आता पुढे बघा. आता बघूया आपण 10 रुपये. 10 रुपये कसे देता येतील. 10 रुपये खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला देता येणार आहेत, पण मी तुम्हाला त्यातला एक प्रकार दाखवणार आहे आता, तो नीट बघा. बघा, 5 रुपयाचं एक नाणं आणि 5 रुपयाचं अजून एक नाणं, म्हणजेच 5 रुपयाची 2 नाणी. 5 रुपयाची 2 नाणी आपण दिली की 10 रुपये होतात. 5 रुपयाची 2 नाणी दिली की 10 रुपये होतात. सगळ्यांनी नीट बघा, बरोबर आहे, सगळ्यांना कळलं की 5 रुपयाची 2 नाणी आपण दिली तर 10 रुपये होतात. पण जर आपल्याकडे 5 रुपयाची नाणी नसतील आणि 1 रुपयाची 2 रुपयाची नाणी असतील तर त्यावेळेला आपण 10 रुपये कसे द्यायचे. म्हणजे आपल्याकडे 10 रुपयाची नोट पण नाहीये आणि 5 रुपयाची नाणी पण नाहीये, पण आपल्याकडे 1 आणि 2 रुपयाची भरपूर नाणी आहेत. तर त्यावेळेला आपल्याला 10 रुपये कसे देता येतील याचा विचार मात्र तुम्ही करायचा आहे. याचा विचार मात्र तुम्ही करायचा आहे, कारण तुम्ही स्वतःच्या मनाने ते पैसे कसे वापरता येतील हे शिकायचं आहे. मी तुम्हाला काय करणार, मी तुम्हाला फक्त कल्पना देते कशा पद्धतीने आपण
पैसे रुपये देऊ शकतो समोरच्याला, पाहिजे तेवढे रुपये देण्यासाठी आपल्याला कोणत्या नाण्यांचा वापर करावा लागतो हे मी तुम्हाला आता सांगते की ते कशा प्रकारे आपण देऊ शकतो. पण अनेक प्रकारे देऊ शकतो. ते कोणत्या प्रकारे हे मात्र तुम्हाला शोधून काढायचंय. हा, आता पुढे बघा. आता आपण बघतोय 20 रुपये. ही 20 रुपयाची नोट आहे, मी सांगितलं मगाशीच, आणि त्याच्यावर बघा 20 रुपये हिंदीमध्ये लिहिलेले आहे. आता आपण 20 रुपये कसे देता येतील ते बघणार आहोत. 20 रुपये कसे देता येतील ते बघणार आहोत. बघा, 10 रुपयाची एक नोट आणि 10 रुपयाची दुसरी नोट. आता तुम्ही नोटच दिली पाहिजे असं नाही, तुम्ही 10 रुपयाच्या नोट्याऐवजी काय देऊ शकता, नाणं पण देऊ शकता. 10 रुपयाचं नाणं पण आहे, 10 रुपयाचं नाणंही देऊ शकता. तर 10 रुपयाची एक नोट आणि 10 रुपयाची अजून एक नोट, म्हणजेच तुम्ही काय करणार, 10 रुपयाच्या 2 नोटा देणार. 20 रुपये द्यायचे असतील तर तुम्ही काय करणार, 10 रुपयाच्या 2 नोटा देणार. 10 रुपयाच्या 2 नोटा देणार म्हणजे 20 रुपये होणार. बरोबर आहे. आता आपण बघूया. आणखीन काय करू शकतो आपण, म्हणजे आपण आता बघितलं की 10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या की 20 रुपये होतात, हे आपण बघितलं. तर आपण 10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या की आपण 20 रुपये दिले. अजून आपण कोणत्या प्रकारे देऊ शकतो बघूया आपण. बघा, नीट बघा. तुम्हाला दिसतंय इथे एक 10 रुपयाचं नाणं आहे आणि 2 5 रुपयाची नाणी आहेत. म्हणजे आपण काय केलं, मगाशी 10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या होत्या. आता मी काय केलंय, 10 रुपयाचं एक नाणं वापरलंय आणि 5 रुपयाची 2 नाणी वापरली आहेत. बघा, 5 मध्ये 5 मिळवले की 10 होतात. 5 आणि 5 10. आणि हे 10 रुपयाचं नाणं, म्हणजे हे 10 रुपये आणि ते 10 रुपये दोन्ही मिळून झाले 20 रुपये. अशा प्रकारे आपण 20 रुपये पाहिजे त्या पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे 20 रुपयाची नोट आपल्याकडे नसेल आणि आपल्याकडे बाकीचे इतर सुट्टे पैसे असतील, रुपये असतील, तर आपण त्यातनं अशा प्रकारे 20 रुपये देऊ शकतो. बघा, मी तुम्हाला 2 प्रकार दाखवले. अजून अनेक प्रकारे तुम्ही 20 रुपये देऊ शकता. अजून अनेक प्रकारे तुम्ही 20 रुपये देऊ शकता. आणि ते कशा प्रकारे द्यायचे हे मात्र आज तुम्ही घरी आईला किंवा बाबांना किंवा तुमच्या घरात जे मोठी माणसं आहेत त्यांना हे करून दाखवायचं आहे. तुमच्याकडच्या नाणी आणि नोटांचा वापर करून तुम्ही आई बाबांना हे करून दाखवायचं आहे. आता आपण, मी काय सांगते आता ऐका नीट. बघा, आता सगळ्यांना आता मी सांगितलेलं कळलं असेल, सगळ्यांना कळलं ना व्यवस्थित. आता बघा, तुमच्याकडे नाणी नोटा आहेत, त्यांचा वापर तुम्ही करायचा आणि त्याच्यामधनं आई बाबांना आपण कशा प्रकारे पैसे देऊ शकतो, 5 रुपये 10 रुपये कोणत्या कोणत्या प्रकारे देऊ शकतो हे करून बघायचे. आता मी तुम्हाला काय सांगते बघ. आपलं गणिताचं पुस्तक आहे, या गणिताच्या पुस्तकावर पण पान नंबर 47 वर बघा, गणिताच्या पुस्तकात पान नंबर 47 वर नाणी आणि नोटा दाखवलेल्या आहेत. आपल्याला इथे 20 पर्यंतच्या नाणी आणि नोटा दाखवल्या आणि तुम्हाला इथे जे दिलंय ना, 2 रुपये 4 रुपये 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपये, हे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कसे द्यायचे हे आता दाखवलं. पण अजून तुम्ही विचार करून एवढे रुपये तुम्ही आणखीन कोणत्या प्रकारे देऊ शकता, कोणकोणत्या नाण्यांचा वापर करून देऊ शकता, कोणत्या रुपयांची किती नाणी देऊ शकता, हे तुम्ही स्वतः विचार करून आई बाबांना दाखवायचंय. आता लक्ष द्या, मी पाटीवर तुम्हाला अभ्यास दाखवते आणि तो तुम्ही लिहून घ्यायचा आपल्या पाटीवर. बघा, लिहून घ्यायचं तुम्ही. पहिलं 6 रुपये लिहून घ्यायचं. 6 रुपये 6 रुपये लिहून 6 रुपये 6 रुपये. नंतर 9 रुपये.
तुम्ही आकडे नुसते लिहिले तरी रुपये नाही लिहिले आता तरी चालणार आहे. 6 रुपये, 9 रुपये, 15 रुपये, 15 रुपये, आणि खाली शेवटचा आकडा आहे 17 रुपये. 17 रुपये. तुम्हाला आता 30 पर्यंतचे सगळे अंक व्यवस्थित मोजता येत आहेत आणि ते रोज घरी म्हणायचे पण आहेत, म्हणजे आपोआपच लक्षात राहणार आहे. तर हे रुपये कोणकोणत्या पद्धतीने, कोणकोणत्या प्रकारची नाणी वापरून तुम्ही आई बाबांना देऊ शकता, त्याचा आज घरी सराव करायचा आहे. आणि तुम्ही मला नंतर दाखवायचे हा कोणत्या प्रकारे तुम्ही आई बाबांना हे रुपये दिलेत. 6 रुपयासाठी तुम्ही कोणकोणत्या रुपयांची किती नाणी वापरलीत हे मला नंतर सांगायचंय, मला नंतर दाखवायचंय हा. मग 9 रुपयांची किती नाणी 9 रुपयासाठी किती नाणी कोणत्या रुपयांची घेतलीत, मग 15 रुपयासाठी किती रुपयाची किती नाणी घेतली, आणि 17 रुपयासाठी किती रुपयाची किती नाणी घेतलीत, हे तुम्ही आज आपल्या आई बाबांना करून दाखवायचंय, घरातल्या मोठ्यांना दाखवायचंय, आणि मला पण दाखवायचंय की कोणकोणती नाणी वापरली ते. म्हणजे तुम्हाला कळलंय की नाही मला कळेल. बरोबर आहे ना? सगळे करणार घरी आज? सगळे करणार घरी? सगळ्यांना कळलंय ना? नक्की. आज घरी बघा, आज घरी 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये यांच्या नोटा आणि ज्याची नाणी आहेत ती नाणी नीट बघायची, त्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे, कसलं चित्र आहे, हे सगळं निरीक्षण करायचं आज. आणि मी जेव्हा विचारेन ना मला सांगायचं तुम्हाला नाण्यावर काय दिसलं, नोटेवर काय दिसलं, कोणतं चित्र होतं, हे तुम्ही नीट बघून मला निरीक्षण करून मी जेव्हा विचारेन तेव्हा सांगायचंय. सगळ्यांना आजचा अभ्यास कळला? आणि मी सांगितलं गणित पान 47, गणिताचं पान नंबर 47, 4.7. हा, हे पण तुम्हाला सोडवायचंय. हा, सगळ्यांना कळलं ना? नाणी नोटा व्यवस्थित द्या. हा, ठीक आहे. मग आता आपण आताची रजा घेऊया. आता आपण एकमेकांना बाय बाय म्हणूया. हा, आजचा पाठ संपला. सगळ्यांना कळल्या नाणी नोटा.